नमस्कार. हे केशव, तू कोण आहेस? असा सहज प्रश्न अर्जुनानं विचारावा आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंतांनी आपल्या विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला करावं. तो नयनरम्य सोहळा पाहिला आणि या सोहळ्याच्या मध्ये अर्जुनाला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली असावी तर ती एकच जाणीव होती: कर्ता, करविता, रचयिता, निर्मिता, चालक, संहारक सगळं काही तो आहे. त्याच्यापासून जग सुरू होतं, त्याच्या पर्यंत जग संपतं. तुम्ही से शुरू, तुम्ही पे खतम, अशी ही सगळी कहाणी. त्याच्यापासून जग सुरू, त्याच्या जवळ जग संपतं. अशा भगवंतानीच हे सगळ्या सृष्टीच्या संसाराचा गाडा हाकलाय, चालवलाय, संपवलाय. मग सगळ्यांना एक प्रश्न पडतो की देव जर अशा स्वरूपाच्या गोष्टी घडवत असेल तर वाईट का घडवतो? का दुर्योधनासारखी वृत्ती आणतो? का दुःशासनासारखी वृत्ती आणतो? का शकुनीसारखी माणसं आणतो? हा एक धडा असतो, धडा. वाईट वागाल तर अवस्था काय येते हे सांगण्याचा. ही असते एक शिकवण. धर्मरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या माणसांना कोणत्या अधर्माचा नायनाट करायचा आहे हे सांगणं. अभ्यास आवश्यक असतो, मेहनत आवश्यक असते. आणि हे सगळं ज्ञान अर्जुनाला मिळतंय, खूप छान पद्धतीने मिळतंय. जेव्हा भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला येतं तेव्हा त्याच्या मनातला विषाद, मळभ सगळं काही दूर होत आहे. आणि हे दूर झाल्यावर अर्जुन आपल्या देखण्या आणि लाडक्या गांडीवाला आपल्या हातात घेतोय. गांडीवाचा एक टनात्कार करतोय, टनकन आवाज सगळ्या कुरुक्षेत्रावरती नांदतोय आणि कळताय की आता एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर युद्धासाठी सज्ज झालाय. मंदस स्मित करत कृष्ण अर्जुनाकडे बघतोय आणि म्हणतोय, पार्था, मग तुझा आता काय विचार आहे? अर्जुन म्हणतो, देवा, आता कसला आलाय विचार? आता यलगार, आता शंखध्वनी झाला पाहिजे. आणि मग अर्जुन आपल्या देवदत्ताला उचलतो आणि देवदत्त तोंडाला लावून त्या शंखध्वनीने अख्खा परिसर दणानून सोडतो. वीराचा शंखाचा आवाज सुद्धा दमदार असतो. वाघ कधी म्याव करत नसतो, कधीच म्याव करत नसतो. वाघ, सिंह अशा गर्जना करत असतात, अशा डरकाळ्या फोडत असतात की त्या डरकाळ्याने जंगल हदरून जातं. बारकी सारखी श्वापद तर संपलं, पळून जातात, पळून. इतकं भयंकर शंखध्वनी अर्जुन आपल्या देवदत्तातून करतो. आणि या देवदत्ताचा शंखध्वनी अपुरा आहे म्हणून की काय? भगवान श्रीकृष्ण आपला पांचजन्य उचलतात आणि त्या पांचजन्याचा आवाज कुरुक्षेत्राच्या आसमंतामध्ये दणानून टाकत असतो. या ध्वनीनी दिग्मूढ झालेली असते पांडवांची सेना आणि त्यापेक्षा भयग्रस्त झालेली असते कौरवाची सेना. या दोघांच्या हृदयाची धडधड जेवढी वाढली आहे ना, त्याच्यापेक्षा काही पटीनी वाढलेली धडधड असते ती हस्तिनापूरच्या राजमहालात असहाय्यपणे ही हकीकत ऐकणाऱ्या धृतराष्ट्राची आणि गांधारीची. कारण त्यांना माहीत असतं याचा अंत काय होणार आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर शंखध्वनीचा आवाज, त्यातून निघणारा भयंकर रव हा आपल्या कुळाचा सत्यानाश करणार आहे याची जाणीव या दोघांनाही असते. म्हणून कुरुक्षेत्राच्या मैदानावरती वीरश्री सोबत भय असलेल्या सैनिकांच्या पेक्षाही भयग्रस्त झालेलं असतं या दोघांचं मन. हे ऐकूच नये असं त्यांना वाटतं, पण संजय आपल्या दिव्य दृष्टीने जे दिसतंय ते सांगितलेलं असतं. कारण राजानं आज्ञा दिलेली असते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकाम पांडवाश्चैव किमकुर्वत संजया. हे सांगितलेलं असतं, विचारलेलं असतं आणि ते विचारलेली आज्ञा संजय पूर्ण करत असतो. आणि त्यातच तो एक एक गोष्ट अशी रंगवून सांगत असतो
कारण संजय देखील धन्य झालेला असतो. हे सगळं ऐकत असताना, बघत असताना आपलं आयुष्य कृतकृत्य झाल्याची जाणीव त्याला होत असते. त्यामुळे या सगळ्या घटनांना संजय जेव्हा धृतराष्ट्राला सांगत असतो तेव्हा धृतराष्ट्राचं मन असं आतंकित झालेलं असतं, भयग्रस्त झालेलं असतं. आणि तशीच अवस्था गांधारीची सुद्धा झालेली असते. तो भयंकर शंखध्वनी कानी पडताच दोन्हीकडच्या सैन्यांना सावधानतेचा इशारा मिळतो आणि दोन्हीकडचं सैन्य आता संकोच, भीड, काय होणार आहे, युद्ध होईल की नाही, या सगळ्या शंकांना सोडून एकमेकाच्या वरती तुटून पडतं. प्रत्यक्ष महाभयंकर युद्धाला सुरुवात झालेली असते. तलवार तलवारीशी भिडू लागते. आकाश आसमंत बाणांनी व्यापून गेलेलं असतं. हत्ती समोरच्या येईल त्याला तुडवत निघालेले असतात. घोड्याच्या खिंकारण्याचा आवाज येतो. पदाती सोबत, रथी रथीच्या सोबत, अतिरथी अतिरथीच्या सोबत, महारथी महारथीच्या सोबत लढत असतात, पडत असतात, घायाळ होत असतात, मरत असतात. आणि या मेलेल्या सैनिकांची जागा, जखमी झालेल्या सैनिकांची जागा दुसरा सैनिक घेत असतो. धाड 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 आवाज रणभूमीवर चालू असतो. कधी हत्तीचा पाय एखाद्या रथावरती पडतो आणि रथच संपतो, अशी स्थिती येत असते. आणि इथे फक्त आणि फक्त तलवारीचा खणखणाट, गदांचा गडगडाटच ऐकायला येतो. आषाढातल्या मेघांनी आवाज करत द द द द असा आवाज करत, गडगडाट करत, जसा नभामध्ये गर्दी केलेली असते तशीच गर्दी या युद्धभूमीवरती अनुभवायला मिळते. काय होतंय काही कळत नसतं. फक्त योद्धा योद्ध्याशी लढत असतो, रथी रथीशी लढत असतो, अतिरथी अतिरथीशी लढत असतो, महारथी महारथीशी लढत असतो. आणि फक्त चालू असतं युद्ध. किंकाळ्या, रक्ताच्या चिळकांड्या. तिथे त्या युद्धभूमीवर पडलेली प्रेत याच्यापेक्षा दुसरं काहीही घडत नसतं. काय एवढा संहार, असा प्रश्न पडतो. विष्णू पुराणामध्ये एक कथा आहे. ही महाभारतातली कथा नाही आहे, विष्णू पुराणातली एक कथा आहे. विष्णू पुराणातल्या कथेमध्ये भगवान विष्णूच्याकडं मा पृथ्वी गायीचं रूप घेऊन जाते आणि म्हणते, भगवंता, अरे माझ्यावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी निर्दयीपणे माझं दोहन सुरू केलंय. कोणताही विचार न करता माझं दोहन करतायत. काय पिकवायचं विचार करत नाहीत, काय करायचं विचार करत नाहीत. अरे ते इतकं पिळतायत ना की प्रचंड यातना होत आहेत. माझ्या आचाळातून रक्त निघतंय बघ, इतकं माझं दोहन केलं जात आहे. असं मा पृथ्वी गायीचं रूप घेऊन भगवंताला सांगते. भगवंत विष्णू देखील रागावतात आणि तिला सांगतात की हे पृथ्वी, तुझ्या रक्षणासाठी, तुझा बदला घेण्यासाठी मी वारंवार अवतीर्ण होईन आणि इथल्या लोकांच्याच रक्ताचं दोहन करून त्यांना तुझं स्नान घडवीन. हे भगवान विष्णूचा मा धरतीला दिलेला शब्द ते या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या अवतारात पूर्ण करत असतात. वेगवेगळ्या अवतारात पूर्ण करतात. आता इथे भगवान श्रीकृष्ण हाती शस्त्र न घेता कुरुक्षेत्राच्या रणभूमीला रक्तानं नाऊ घालण्याचं काम करतायत. कारण संहार सुद्धा तेच करतात. कधी कधी या चित्राचं वर्णन खूप सुंदर करावं की विदारक करावं असा प्रश्न पडतो. जेव्हा संध्याकाळची वेळ होती, सूर्य अस्ताईला निघालेला होता, तेव्हा पहिल्या दिवसाच्या युद्धाचा समारोप झाल्याचा शंखध्वनी झाल्यानंतर एका अजस्त्र जात्याचं गरगरणं थांबलेलं असतं. जसं जात्यात धान्य घालावं आणि त्याचं पीठ बाहेर पडावं, तसं अजस्त्र जात्यामध्ये गरगरत गरगरत रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत असतात. त्यात अनेक योद्धे भरडले गेलेले असतात आणि या रक्ताच्या चिळकांड्यांनी कुरुक्षेत्राची रणभूमी रक्तलांछित झालेली असते. त्या भूमीचा रंग करडा की लाल काहीच कळत नाही, इतका रक्ताचा सडा त्या भूमीवरती पडलेला असतो. अनेक योद्ध्यांना गमावून अस्ताईला गेलेला सूर्य उद्या पुन्हा उगवणार असतो आणि एका महाभयंकर दिवसाची अजून एक सुरुवात करणारा असतो. नमस्कार.